जिने अश्विनी पुणेकर असं नाव सांगितलं होतं, पण ते अश्विनी जोशी अकोलेकर आहेत. नमस्कार, मी रोहिदास धनगर यांकन न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. आज आपण अकोला तालुक्यात असलेल्या महादी गावात खंडेश्वर यात्रा ट्रस्टच्या वतीने खूप सुंदर असं नियोजन दरवर्षी केले जाते. तर चला आपण बघूया या महादी गावामध्ये भरलेल्या यात्रेत कशा प्रकारे दुकानं असतात आणि या वेगवेगळ्या प्रकारचे खाऊचे, खेळणीचे, सर्व प्रकारचे दुकान व्यावसायिक या ठिकाणी लावतात आणि आपण या यात्रेत खूप सुंदर असा ऑर्केस्ट्रा पण बघणार आहात. तर नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या प्रियांका न्यूज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. तर चला आपण बघूया या महादी गावामध्ये भरलेल्या यात्रेत कशा प्रकारे दुकानं असतात आणि या वेगवेगळ्या प्रकारचे खाऊचे, खेळणीचे, सर्व प्रकारचे दुकान व्यावसायिक या ठिकाणी लावतात आणि आपण या यात्रेत खूप सुंदर असा महिला मंडळ टाळ्या झाल्या पाहिजे. महिला मंडळ शान, या कार्यक्रमाचा स्वाभिमान, या कार्यक्रमाची ओरिजिनल स्वप्न सुंदरी घुंगरूबाई जनाचे फेम अश्विनी पुणेकर. लावणी विश्वातील ही स्वप्न सुंदरी आणि या कार्यक्रमाची गोल्डन गर्ल लावणी सम्राट सिने अभिनेत्री अश्विनी पुणेकर. करी अनाथांची साई जीवा पार रक्षा. स्वतः मागुनी दारोदारी भिक्षा करी अनाथांची साई जीवा पार रक्षा. दिन दुबळ्यांच्या सेवाचा करीला, दिन दुबळ्यांच्या सेवाचा करीला, सेवाचा करीला साई बाबा.
जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काकड्या आरती करतो साईनाथ देवा करतो स्वामीनाथ देवा चिन्मय रूप दाखव घेऊन बाळ सेवा तामक्रोध मधुमस्त आठी काकडा आपला आतुर की काकडा गेला वैराग्याचे तूप घालुनी तो मी भिजविला वैराग्याचे तूप घालुनी तो मी भिजविला काकड्या आरती करतो साईनाथ देवा करतो स्वामीनाथ देवा चिन्मय रूप दाखव घेऊन बाळ सेवा चिन्मय रूप दाखव घेऊन बाळ सेवा साईनाथ गुरुभक्ती हसलाय आयो मुंबई वाले के लागून नदी आणि चूरकून टाकली शादी काय सांगू मेरी बरबादी ग सुनबाई आम्ही नदी काय सांगू मेरी बरबादी ग सुनबाई आम्ही नदी बरबादी ग सुनबाई आम्ही नदी सांगू मेरी बरबादी ग सुनबाई आम्ही नदी नाचो
घेऊन जातोय पुन्हा एकदा येत आहे वन्स मोर चिरारी लाखो दिलो की धडकन वन्स मोर गोईंग प्रिया नाशिककर पाखरा आझाद केलं तुला केलं ना आज तुला पिल्लू अनिल जोशी यात आपण त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचे. जिने अश्विनी पुणेकर असं नाव सांगितलं होतं पण ते अश्विनी जोशी अकोलेकर आहेत. तसेच ज्यांनी आपली गायन करा ती गायन कोकिळा म्हणून ज्याला संबोधलं जातं अशी पार्श्वगायिका श्रीयुत संगीता भिलारे हिचाही सत्कार देवस्थानचे अध्यक्ष करणार आहे. माननीय संगीताताई यांनी पण आपला सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर यावं. रसिक वर्गाचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करू. खूप असा प्रतिसाद आपण दिलेला आहे. शांततेने शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज काढावा. या ठिकाणी बडबड करण्याचं जास्त कारण नाही. या महादेवीचा कार्यक्रम हा दरवर्षी अतिशय चांगला होतो आणि हे मला पुण्यात असताना सुद्धा त्या ठिकाणी कळलं की या लोकांची स्थिती अतिशय चांगली आहे. शांततेने कार्यक्रम ऐकतात हे मला पुण्यामध्ये कळालं.